आजकाल गोल्ड, सिल्वर आणि कॉपर या तिन्ही धातूंचा भाव इतका वाढलेला दिसतोय, की सामान्य माणसाच्या स्वप्नापेक्षाही महाग झालेला आहे. नमस्कार, मी मृणाली महेश ओरसकर लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आजच्या घडीला मार्केटचा डेटा बघितला तर गोल्ड साधारण 1,42,000 ते 1,45,000 पर्यंत 10 ग्रामचं आहे. सिल्वर 2,95,000 ते 3,07,000 पर्यंत किलो आहे. तर कॉपर इंडियामध्ये 1,310 ते 1,325 पर केजीवर इंटरनॅशनल मार्केटमध्ये रेकॉर्ड लेवलला ट्रेड करतोय. हा डेटा आरबीआय वर्ल्ड गोल्ड काउन्सिल आणि लंडनच्या मेटल एक्सचेंजच्या रिपोर्टमध्ये सुद्धा स्पष्ट दिसून येतोय. पण प्रश्न आता असा आहे की ही वाढ एकाच दिवसात झाली आहे का? नाही. ही वाढ एका न्यूजमुळे झाली आहे का? तर ते पण नाही. वास्तव असं आहे की गेल्या 30 ते 40 वर्षांच्या आर्थिक बदलावाने हा दर वाढलेला आहे. 10 ते 12 वर्षांपूर्वी गोल्ड फक्त 25,000च्या आसपास होतं, तर सिल्वर 35,000च्या खाली आणि कॉपर कंपॅरेटिव्हली खूपच स्वस्त होतं. आज त्याचा भाव ट्रिपल आहे. तुम्हाला नाही वाटत का की काही फंडामेंटली बदललेलं आहे? याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे इन्फ्लेशन. आता इन्फ्लेशन म्हणजे काय? इन्फ्लेशन म्हणजे पैशाच्या खरेदीची मात्रा कमी होणं. आज 100 रुपयामध्ये जे आपल्याला मिळतं तेच 10 ते 15 वर्षांपूर्वी खूप जास्त होतं. हे फक्त तुमच्या आणि माझा अनुभव नाही. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि IMF च्या डेटामध्ये सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे. भारतमध्ये गेल्या काही वर्षात इन्फ्लेशन साधारण 5 to 6% आसपास आहे. पण फूड, फ्यूल आणि सर्व्हिसेस मध्ये यापेक्षा जास्त होतं. म्हणजे पैसा आहे, पण त्याची व्हॅल्यू हळूहळू झालेली आहे. जेव्हा इन्फ्लेशन वाढतं तेव्हा लोकांच्या सेव्हिंगची व्हॅल्यू कमी होते आणि बँकमध्ये पैसे ठेवले की आपल्याला इंटरेस्ट मिळतो. पण इन्फ्लेशन त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही ऍक्च्युअल मध्ये नुकसानात असता. अशा वेळेस लोक काय करतात तर ते सुरक्षित पर्याय शोधतात. म्हणजे गोल्ड, सिल्वर, कॉपर्स हे त्यांच्या समोर येतात. हे फिजिकल असेट्स आहेत. हे छापता येत नाहीत. हे लिमिटेड आहेत आणि म्हणूनच इन्फ्लेशन वाढलं की या धातूंचा दर सुद्धा वाढतो. आता आपण गोल्ड बद्दल बोलूया. एक गोष्ट खूपच स्पष्ट आहे, गोल्ड छापता येत नाही, पण पैसा छापता येतो. सेंट्रल बँक जेव्हा जास्त पैसे मार्केटमध्ये आणतात तेव्हा पेपर मनीची व्हॅल्यू कमी होते. याचं कारण आहे की वर्ल्ड गोल्ड काउन्सिल गोल्डला स्टोर ऑफ व्हॅल्यू म्हणून ओळखते. जेव्हा लोकांचे पेपर मनीच्या वरचा विश्वास थोडा धोक्यात येतो तेव्हा लोक गोल्डकडे वळतात. तुम्हाला माहित आहे का जगात सर्वात जास्त गोल्ड कोणाकडे आहे? युनायटेड स्टेट्स. US मध्ये सर्वात जास्त सोनं आहे आणि इंडिया 8 रँकवर आहे. म्हणजेच इंडियाकडे 840 to 880 इतकं टन सोनं आहे. इंडियासाठी अजून एक मोठं फॅक्टर म्हणजे रुपीज आणि डॉलर्स. गोल्डचा इंटरनॅशनल दर रुपीज आणि डॉलर्स मध्ये ठरतो आणि इंडिया ते इम्पोर्ट करतं. आरबीआयच्या डेटानुसार जेव्हा रुपीज वीक होतो तेव्हा गोल्डचा दर आपल्याला देशात आपोआप वाढतो. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचा रिपोर्टनुसार 2022 आणि 2023 मध्ये सेंट्रल बँकनी गेल्या दशकातील सगळ्यात जास्त गोल्ड खरेदी केलेला आहे. कारण गोल्ड हा नॅशनल रिझर्व्हचा भाग असतो. त्याला डिफॉल्ट रिस्क नाही आणि करन्सी क्लॅश झाली तरीही व्हॅल्यू टिकून राहते. जेव्हा सेंट्रल बँक गोल्ड घेतात तेव्हा मार्केटमधली सप्लाय कमी होते आणि भाव अजून वाढतो. आता आपण सिल्वरकडे बघूया. अनेकांना अजूनही वाटतं की सिल्वर फक्त दागिन्यांसाठी वापरला जातो, पण वास्तव असं आहे की आज सिल्वरचं साधारण 50% पेक्षा जास्त वापर हा इंडस्ट्रीमध्ये होत आहे. सोलार पॅनल्स, इलेक्ट्रिक व्हेकल्स, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर्स, मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स या सगळ्यासाठी सिल्वर लागतं. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी आणि सिल्वर इन्स्टिट्यूटच्या रिपोर्टनुसार ग्रीन एनर्जी रेव्होल्यूशन मुळे सिल्वरची डिमांड प्रचंड वाढलेली आहे. पण सप्लाय? सिल्वर बहुतेक वेळा कॉपर किंवा इतर मेटल सोबत बाय प्रोडक्ट म्हणून वापरलेला मिळतो. म्हणजे डिमांड वाढली तरी लगेच सप्लाय वाढत नाही आणि तिथे फोमो तयार होतो. आता तुम्ही विचार कराल फोमो म्हणजे काय?
फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. आता नाही घेतलं तर संधी निघून जाईल. सोशल मीडिया, यूट्यूब आणि हेडलाईन्समुळे सिल्वर बद्दल चर्चा वाढते आहे आणि मार्केट रिलेटिव्हली लहान असल्यामुळे थोड्या खरेदीने सुद्धा भाव जोरदार हलतो. म्हणून सिल्वरमध्ये सडन जम्प्स आणि नंतर मोठे करेक्शन्स दिसून येतात. वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी सांगतात की इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये नॉर्मल पेट्रोल गाडीपेक्षा 3 ते 4 पट कॉपर लागतो. विंड एनर्जी, सोलार प्लांट्स, पॉवर ग्रिड्स, डेटा सेंटर सगळीकडेच कॉपर लागतोय. आज जग इलेक्ट्रिफिकेशन आणि ग्रीन एनर्जीकडे जास्त जात आहे, म्हणून कॉपरची डिमांड वेगाने वाढत आहे. पण कॉपरचा सप्लाय वाढवणे खूप कठीण आहे. नवीन माईन सुरू करायला 10 ते 15 वर्ष लागतात. एन्व्हायरमेंटल अप्रुव्हल्स कठीण असतात आणि अनेक ठिकाणी ओरे क्वालिटी कमी होत चाललेली आहे. डिमांड वेगाने वाढतोय पण सप्लाय हळूहळू वाढतोय. परिणाम म्हणजे काय? ह्याचा परिणाम आहे भाव वाढणे. आता प्रश्न असा आहे की लोक गोल्ड घेणं बंद करतायत का? नाही. गोल्ड ज्वेलरीची खरेदी कमी झाली आहे हे RBI आणि इंडस्ट्री डेटा सांगतात, पण त्याचा अर्थ लोक गोल्डवरचा विश्वास गमवत आहेत असा नाही. गोल्ड खूप महाग झाल्यामुळे मेकिंग चार्जेस आणि GST मुळे हेवी ज्वेलरी लोकांना परवडत नाहीये. म्हणून लोक गोल्ड कॉइन्स, बार्स, ETFs, डिजिटल गोल्ड आणि लहान डिझाईन्सकडे वळत आहेत. लोकांनी गोल्ड सोडलेलं नाही, फक्त त्याचा फॉर्म बदललेला आहे. आता इन्फ्लेशन कंट्रोल करायचा तर कसा करायचा? RBI आणि IMF सांगतात की इंटरेस्ट रेट्स योग्य ठेवणे, एक्सेस मनी सर्क्युलेशन कमी करणे, इम्पोर्ट डिपेंडन्सी कमी करणे, डोमेस्टिक प्रोडक्शन वाढवणे आणि सप्लाय चेन सुधारणे खूप महत्वाचे आहे. क्लिअर कम्युनिकेशन्स नसली की पॅनिक बाईंग आणि फोमो वाढतो. पैसा जितका वाढवतोय तितकंच प्रोडक्शन सुद्धा वाढलं तरच इन्फ्लेशन आणि प्राइस कंट्रोलमध्ये राहू शकते. आता इथे नागरिक म्हणून आपण प्रश्न विचारले पाहिजे. इन्फ्लेमेशन कंट्रोलसाठी काय ठोस उपाय आहेत? पगार इन्फ्लेशन पेक्षा का नाही वाढत आहे? फ्युएल टॅक्स आणि इम्पोर्ट ड्युटीजमुळे महागाई वाढत नाही ना? गोल्ड इतकं महाग का झालं आणि सामान्य माणसासाठी सेफ सेव्हिंगचे पर्याय कोणते आहेत? हे प्रश्न विचारणं आपल्या लोकशाहीचा हक्क आहे. शेवटी एकच गोष्ट सांगायची आहे. गोल्ड विश्वास दाखवतो, सिल्वर बदल दाखवतो आणि कॉपर ग्रोथ दाखवतो आणि इन्फ्लेशन या सगळ्यांना एकत्र जोडतो. तुमचं काय मत आहे? नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.